श्रीरामपूर शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैया यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाचा तपास गोपनीयता पाळून सुरू आहे। घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिक प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। आकाश दुबैया यांची सुमारे महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहरात हत्या झाली होती। दुबैया कुटुंबियांनी गेल्या 2 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या। या घटनेबाबत कुटुंबियांच्या भावना अत्यंत तीव्र असून नागरिकांमध्येही मोठी चीड आहे। आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी माध्यमांसमोर माहिती द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत। त्यामुळे तपास प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर होतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला। जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला यश येत असले तरी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। दरम्यान जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी हे पोलीस प्रशासन आणि समाजासमोरील मोठे आव्हान आहे। त्यामुळे अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याची बाब गंभीर आहे। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये आणि दोषींवर कठोर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले असल्याचेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। महिला गाव द्यायला सुद्धा घाबरतात, इतकी यांची दहशत आहे गावामध्ये। आमदारांनी सगळ्यात नाव घेतलं एक महिना झाला साहेब बदलले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आपल्याच बापास आहे गेल्या 2 वर्ष। त्याच्यामुळे काय झालं, इतकी वाढत गेली की त्यांना असं सांगणं झालं आम्ही त्यांना सांगितलं दाखल करू किती गुन्हे घटना हिची मागा लागली नव्हतं। हे दुबईनं सोडणार नाही, हे दुबईनं मारल्याशिवाय राहणार नाही, त्यांचे लोक करून राहिले। ती खरं दुर्दैवी घटना होती। आता 1 महिना होत आला, आता कारवाया सुरू आहेत विभागाच्या। बऱ्याच वेळा कधी कारवाया डिस्क्लोज करणंसुद्धा उघड करणं मग येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे, आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं, तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतो आहे की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे ते। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहेत किंवा जे आज अटक केलेले आहेत त्यांच्यासुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित। आता आलेली तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहीत नाही, अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही किंवा कारवाई होत नाही। मी स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोलेल की अजून प्रशासन काय कारवाई आपण ती करणार आहेत। आणि उद्या मी जिल्हा आपले ॲडिशनल SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली। आणि आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात करायचं आहे। अवैध शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आज आमच्यासमोर संकट आहे। आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं एक रॅकेट चालतं अशी तक्रार आलेली आहे। आता त्याचे CDR चोरीला गेलेत, आता इथं आणखी गंभीर बाब आहे। म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे आणि दुसरंही संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही झालेली दिसेल।